ब्रेकिंग न्यूज. वाई, फुले, कॅडबरी आणि क्षमायाचना. वाईकर तरुणांचे अनोखे आंदोलन. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची माफी मागत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न. वाई, पाचगणी, महाबळेश्वर या राज्यातील प्रमुख पर्यटन मार्गावरील रखडलेल्या विकास कामांविरोधात वाईतील काही जागरूक तरुणांनी पाचगणी टोलनाका येथे अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनाच्या माध्यमातून पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल स्थानिक नागरिक म्हणून क्षमा मागत त्यांचे पुष्पगुच्छ व कॅडबरी देऊन स्वागत करण्यात आले. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात विविध रस्ते विकास कामे सुरू आहेत. मात्र या कामांचा वेग अत्यंत संत असल्याने स्थानिक नागरिकांसह लाखो पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे, अपूर्ण कामे, वाहतूक कोंडी आणि त्यातून होणारे अपघात यामुळे या पर्यटन पट्ट्यातील प्रवास त्रासदायक बनला आहे. विशेष म्हणजे या सर्व अडचणींना तोंड देत पर्यटन जेव्हा पाचगणी व महाबळेश्वरमध्ये पोहोचतात तेव्हा विविध नगरपालिकांच्या टोल नाक्यांवर त्यांच्याकडून कर आकारला जातो. मात्र या कराच्या बदल्यात पर्यटकांना अपेक्षित सुविधा आणि दर्जेदार रस्ते मिळत आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वाई येथील ॲडव्होकेट अथर्व बिर्जे पाटील, ॲडव्होकेट ऋषिकेश सकुंडे, ॲडव्होकेट गणेश इथापे, ॲडव्होकेट स्वप्नील आवळे, अभय शिंदे, तनय मिठारी, सौरभ सपकाळ आणि श्रवण मावारे या तरुणांनी एकत्र येत अनोख्या आंदोलनाचे आयोजन केले. आंदोलनादरम्यान पर्यटकांना फुले आणि कॅडबरी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच नागरिकांच्या वतीने त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. तुम्ही आमच्या भागात पर्यटनासाठी येता, आमच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावता, मात्र तुम्हाला चांगले रस्ते आणि सुविधा देण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत, याबद्दल आम्हाला खेद आहे, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनाची विशेष बाब म्हणजे यामागे कोणत्याही राजकीय पक्षाची, संघटनेची किंवा संस्थेची पार्श्वभूमी नव्हती. केवळ सामाजिक जाणीव आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन ही काही जागरूक नागरिकांनी हा उपक्रम राबवला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की वाई, पाचगणी, महाबळेश्वर हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा पर्यटन पट्टा असून येथील रस्ते विकास कामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. रखडलेल्या कामांना गती देऊन पर्यटक व स्थानिक नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरित उपाययोजना कराव्यात. स्थानिक तरुणांच्या या अनोख्या आणि सकारात्मक आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत असून प्रशासनाने याची दखल घेऊन प्रत्यक्षात बदल घडवावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. निषेधाचा नवा मार्ग आंदोलनात नाही, घोषणाबाजी नाही, राजकारण, फक्त पर्यटकांचे स्वागत आणि व्यवस्थेला आरसा. RPS स्टार न्यूज संपादक प्रल्हाद चव्हाण. अशी आंदोलनाची पार्श्वभूमी असेल आणि हे थोडक्यात हे कशासाठी करतो की बाबा इथले जे प्रशासन आहे किंवा हे जे काही कोण स्थानिक इथले लोक जे काही बाबा या नेते वगैरे आहेत त्यांच्यापाशी एक मेसेज पोहोचावा यासाठी करतो. आणि ह्या मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा काही नाही की एक मध्यमवर्गीय लोकांसाठी किंवा जे आजूबाजूला इथे टपरे आहे किंवा काही व्यावसायिक आहे किंवा छोटे मोठे उद्योग करतात त्यांच्या हितासाठी सगळ्या गोष्टी करतो. बाकी या मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. तुमचं स्वागत करते. आम्ही इथे स्थानिकच आहे. काय आहे तुम्हाला येताना जो त्रास वगैरे झालाय, या रस्त्याचं काम गेले 1.5 वर्ष झालं चालू आहे, त्यामुळे आमचं एवढं असून सुद्धा इथपर्यंत येत आहे. इथलं लोकांचं जे काही आर्थिक वगैरे सगळं म्हणजे पर्यटन स्थळाची शोभा आहे तशी ठेवली आणि स्थानिक लोक म्हणजे काय आहेत प्रशासन ते काही त्याकडे लक्ष देत नाही. पण तुम्हाला बराच त्रास झाला त्यामुळे तुमची माफी मागून स्वागत करतो. नमस्ते, आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे. जे काही तुम्हाला येताना रस्ते खराब लागले असतील, ट्रॅफिकचा त्रास झाला असेल, हे गेले 1.5 ते 2 वर्ष कामं प्रलंबित आहेत, तरी पण तुम्ही एवढा त्रास सहन करून आमच्या इथं पर्यटनाला येत आहे, म्हणून आम्ही तुमचं एक छोटंसं स्वागत करण्यासाठी इथं थांबलेलो आहे. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
आम्ही इथले स्थानिक नागरिक आहेत. येताना रस्ते तुम्हाला खराब लागले असतील, खड्डे वगैरे भरपूर आहेत. गेले 1.5 ते 2 वर्ष ही कामं प्रलंबित आहेत. पण तरी पण तुम्ही एवढ्या लांब आमच्या इथं पर्यटनासाठी येत आहे, शोभा वाढवत आहे, म्हणून आम्ही तुमच्या स्वागतासाठी थांबलो. मागच्या गाडीत चला लगेच माग तुम्हाला सगळ्या सुविधा चांगल्या भेटल्या पाहिजे म्हणून आम्ही एक आपल्या तरुण मुलांनी एक आपलं तुमची पिढी व्यक्त करतोय आणि एक प्रशासनाला जागी म्हणून आपलं छोटंसं आंदोलन. नमस्कार, आम्ही इथले स्थानिक नागरिकच आहे. इथं जी काय रस्त्याची वगैरे कामं सुरू आहेत आणि जे काय तुम्हाला अडचणी येत आहेत ते गेले 1.5 ते 2 वर्ष कामं सुरू आहेत, तरी पण ते काय प्रशासन अजून काय पूर्णत्वास नेत नाहीये. तरी पण तुम्ही एवढे परिश्रम करून आमच्या इथे पर्यटन येते म्हणून आम्ही तुमचे स्वागत करतो. छोटे घे रे.